सांगा. आवाज येतोय का? एकदा सांगा, सुरू करूया. जे ग्रुप मध्ये नसतील, व्हॉट्सअप ग्रुप आहे, जर ग्रुप मध्ये नसाल तर या नंबरवर तुम्ही हाय करायचे व्हॉट्सअपला. 98 34 73 14 42 या नंबरवर हाय करायचे. ओके, तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करतो. चला, सांगितलं नाही कोणी, आणखी आवाज येतोय का? सांगितलं नाही कोणी, आणखी आवाज येतोय का? ठीक आहे, ओके. क्लिअर दिसत आहे? टार्गेट आहे या महिन्याच्या शेवटपर्यंत आपल्याला मराठी व्याकरण व्हायचं आहे. आज आपण शब्दांच्या जाती मिळेल. अविकारी मधली पहिली जी जात आहे, आवाज येतोय सर? ओके. तर पहिली जी जात आहे ती म्हणजे क्रिया विशेषण अव्यय लिहायचे तुम्हाला. क्रिया विशेषण अव्यय. क्रिया विशेषण थोडा अंधुक दिसते, थोडा अंधुक दिसते का? आता ठीक आहे का? आता अंधुक दिसत आहे. आता आहे का व्यवस्थित? ओके, आता व्यवस्थित आहे.
ब्लर दिसते ना. ठीक आहे, बघू. मग आपण क्रियाविशेषण अव्यय पाहत आहोत. क्रियाविशेषण अव्यय पाहण्याआधी क्रियाविशेषण म्हणजे काय आपल्याला माहित पाहिजे. क्रियाविशेषण क्रियाविशेषण म्हणजे काय, तर त्याआधी आपण बघूया विशेषण. तर आपल्याला माहिती आहे विशेषण म्हणजे नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण असतो. ओके, थँक्यू सर. नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण. नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण. आणि मग क्रिया, इथं दिले क्रिया, क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण. नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द विशेषण आणि क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण. ठीक आहे. आता इथं थोडस म्हणजे माहित असावं. हा, आता उदाहरणार्थ जर म्हणलं मी, ठीक आहे, राम सुंदर दिसतो. राम सुंदर दिसतो. आता हा दिसतो जे आहे, दिसतो, दिसतो हे क्रियापद आहे की नाही. दिसतो हे क्रियापद आहे. दिसतो हे क्रियापद आहे. आता ठीक आहे सर, ओके. दिसतो हे क्रियापद आहे. त्या क्रियापद, त्या क्रियापदाच्या आधी शब्द कोणता आलाय, सुंदर है नाही. राम सुंदर दिसतो. सुंदर हा शब्द कशाविषयी माहिती सांगतोय, दिसतो, दिसण्याविषयी आहे की नाही. रामाबद्दल सांगतोच आहे, पण दिसण्याविषयी. राम दिसतो असं म्हटलं तरी चालते, पण राम कसा दिसतोय, सुंदर. एवढं लक्षात ठेवायचं आहे. आणि म्हणून आपण ते लिहून घेऊया इथं थोडस. विशेषण, विशेषण आणि इथं वाटतं आपल्याला सोपं आहे, पण वाटतंय तेवढं सोपं नाही. म्हणून आपल्याला व्यवस्थित लक्ष द्यावं लागतं. परीक्षेमध्ये हे चुकून जातं नाही तर आपलं. इथं नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द इथे लिहू शकता तुम्ही. अधिक माहिती सांगणारा शब्द, अधिक, अधिक म्हणजे जास्तीची. नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे कोण असतो, नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण. आणि इकडं क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द. नावातच आहे क्रिया. क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द. क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द. म्हणजे क्रियाविशेषण. विशेषण आणि क्रियाविशेषणामध्ये फरक आहे, आहे ना.
आता मी जर म्हणलं मी म्हटलं वाक्य घेतो म्हणजे तुमच्या दोन्ही लक्षात येईल. ते उदाहरणार्थ ठीक आहे. विशेषणाचं एक वाक्य घेऊ आपण आणि गुण विशेषणाचं ठीक आहे. चांगला मुलगा मुलगा चांगला मुलगा ठीक आहे. मुलाबद्दल विशेष माहिती सांगून काय म्हणू शकतो विशेषण. आता क्रिया विशेषण चांगला मुलगा क्रिया विशेषण कसं सांगता येईल इथं तो चांगला गातो तो चांगला गातो. आता मला सांगा हे बघा हे चांगला हा चांगला शब्द कुणाबद्दल माहिती देतोय मुलाबद्दल देतोय म्हणजे नामाबद्दल देतोय माहिती आहे की नाही चांगला मुलगा. आणि इथला चांगला शब्द कुणाबद्दल माहिती देतोय मुलाबद्दल तो बद्दल देतोय का गातो बद्दल देतोय गातो बद्दल देते गातो बघा ना तो गातो ठीक आहे कसा गातो चांगला गातो. मी जर म्हणलं तो चांगला आहे तो चांगला आहे तो चांगला आहे ठीक आहे तर मग तो चांगला आहे जर इथं मी लिहिलं तो चांगला आहे तो चांगला आहे ठीक आहे. तो चांगला आहे तो चांगला गातो नाही येत येणार इकडे येईल सॉरी तो तो चांगला गातो. आता हा चांगला शब्द आहे ना त्या क्रियापदाबद्दल माहिती देत आहे. गातो बद्दल हा तर हा चांगला शब्द तो चांगला आहे कसा आहे चांगला आहे तो आहे ठीक आहे पण कसा आहे चांगला आहे तर हा चांगला शब्द आहे बद्दल माहिती देतो आहे. हे चांगला शब्द बघा इथं पण चांगला आहे पण हे इथं विशेषण आहे इथं पण चांगला आहे पण तो क्रिया विशेषण आहे कारण इथला क्रिया हा जो शब्द आहे तर तो क्रियापदाबद्दल माहिती देत आहे. ठीक आहे तर हे विशेषणाबद्दल तुमच्या आलं का लक्षात थोडस आलं असेल तर आपण पुढे बघू ओके. क्रिया विशेषणाची व्यवस्थित माहिती घेऊया. आता क्रिया विशेषण थोडं समजलं का समजलं क्रिया विशेषण आता फक्त क्रिया विशेषण आवे नाही घेतो आपण फक्त क्रिया विशेषण घेतोय इथं लिहा क्रिया विशेषण क्रिया विशेषण क्रिया विशेषण क्रिया विशेषण म्हणजे काय क्रियापदाबद्दल अधिकची माहिती देणारा शब्द आपण लिहून घेतले ते क्रियापदाबद्दल अधिकची किंवा जास्तीची अधिकची ये हो गया. दूसरा एक क्रिया क्रिया कधी घडली क्रिया कधी घडली कुठे घडली
क्रिया कधी घडली, कुठे घडली, कशी घडली, कशी घडली, हा कशी म्हणजे कशा प्रकारे घडली. ठीक आहे. येत्या आधीची किती घडली, किती वेळा घडली, किती वेळा, क्रिया क्रिया किती वेळा घडली, किती वेळा घडली, अशा प्रकारे क्रियापदाबद्दल जास्त माहिती देणारे शब्द म्हणजे क्रियापद. जास्त माहिती, जास्त माहिती देणारे म्हणजे क्रियाविशेषण. समझे क्या? आपण क्रिया विशेषण अव्यय घ्यायचंय पुढे, फक्त क्रिया विशेषणची माहिती घेतली. क्रिया विशेषण म्हणजे काय ते पाहतोय आपण उदाहरणामध्ये. तो नेहमी आजारी पडतो, आजारी पडतो, तो नेहमी आजारी पडतो. आता इथे क्रिया विशेषण कोणतं आहे बेटा? नेहमी आहे की नाही, हे क्रिया विशेषण आहे. हा सर्वनाम आहे आणि हे क्रियापद आहे. दुसरं, तो नेहमी आजारी पडतो, येथून नदी जवळ आहे, नदी जवळ आहे, आता इथं तुम्हाला वाटेल की नदीच्या माग हा शब्द आलाय, नदीच्या माग, आणि मग हा विशेषण असेल, असं आहे का? नाही, कारण आहे पण कुठे आहे? येथून जवळ आहे की नाही. मग आपण इथं हे जवळ हे पण विशेषण आणि इथून हे पण काय आहे ते क्रिया विशेषण. विशेषण आहे का ते? क्रिया विशेषण. क्रियापदाबद्दल माहिती देणारे शब्द आहेत. येते का लक्षात? आणि मग क्रियापदाबद्दल माहिती देणारे अनेक शब्द असतात, त्याचे आपण विविध प्रकार करतो. आता हे झालं क्रिया विशेषणाविषयी माहिती. समजलं का सर? समजे क्या इधर? क्रिया विशेषण समजलं असेल तर क्रिया विशेषण आणि क्रिया विशेषण अव्यय याच्यामध्ये थोडा फरक आहे. बघू काय फरक आहे ते. सॉरी. क्रिया विशेषण आणि ते क्रिया विशेषण क्रिया विशेषण अव्यय. आपल्याला माहित आहे अव्यय बदलत नाही तिथे काय, ठीक आहे, लिंगानुसार ते बदलत नाही. हा, आता बघा उदाहरण सांगतो. म्हणजे क्रिया विशेषण जर म्हटलं, हा वाक्य लिहू आपण, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. दोन क्रिया विशेषण आहेत का? येस येस. जवळ कोठे आहे? जवळ आहे.
स्थलवाचक क्रियाविशेषण आपण त्यांना म्हणतो. तिथे 2 क्रियाविशेषण आहेत. वाक्य घेऊ आपण इथे. ती मुलगी चांगली गाते. चांगली गाते गाणं म्हणते. ओके. आता दुसरं बघा. आता इथं मुलगी आहे ना, त्याच्या जागी आपण मुलगा ठेवून बघू. बघा काय होते. तो मुलगा, आता इथं आपण चांगली गातो म्हणेल, आपण चांगली गाते म्हणेल का आपण? नाही. काय म्हणणार आपण इथं? तो मुलगा चांगला चांगला गातो. गाऊ त्यांना आरती गातो. ठीक आहे. तर बघा आपण काय केलं इथं, गातो म्हणलं. तो मुलगा म्हणजे मुलीच्या ठिकाणी आपण काय ठेवला? मुलगा ठेवला. तर ते जे विशेषण आहे, क्रिया विशेषण आहे, ते बदललं की नाही? बदललं. आता तिसरं बघा. त्या मुली, म्हणजे आपण आता काय केलं? वचन बदललं. एक वचन असेल तर ती म्हणतो आपण, अनेक वचन असेल तर त्या म्हणतो. त्या मुली, आणि आपण इथं काय होईल, ते क्रियाविशेषण होईल. त्या मुली चांगल्या आणि क्रियापद पण बदलेल की नाही? काय येईल मग ती क्रियापद? त्या मुली चांगल्या, या पद्धतीनं. आणखीन आपण काय घेऊ शकतो दुसरं? आता इकडे बघा. ठीक आहे. म्हणजे हे चांगला जे आहे, तर ती चांगला, चांगली, चांगले, ओके, किंवा चांगल्या, हे जे आहे ना चांगला, हे क्रियाविशेषण आहे. हे क्रियाविशेषण अव्यय नाही आहे. आता बघा इकडं मी येतो, इथे लिहितो. रमेश म्हणजे तो पुल्लिंगी नाम झाला. रमेश जलद म्हणजे कसं? रमेश जलद चालतो. ठीक आहे. आता हे पुल्लिंगी नाम आहे, त्याच्या ठिकाणी मी स्त्रीलिंगी नाम ठेवतो. सीता. आता इथं काही जलद म्हणणार आहे का आपण? काय म्हणणार आहे? सीता जलद चालते. सीता जलद चालते. बघा इथं पुल्लिंगी नाम होतं, क्रिया विशेषण बदललंय का? ते नाही. बरं, आता पुल्लिंगी होतं, आपण स्त्रीलिंगी केलं, ते क्रिया विशेषण बदललं का? नाही बदललं. ठीक आहे. आता आणखी बघू आपण. मुली जलद चालतात. क्रियाविशेषण बदललं का इथं? पण नाही. म्हणजेच काय, जर बदलत नसेल तर त्यांना आपण अव्यय म्हणतो. म्हणजे हे काय झाले? अव्यय आहेत. आणि हे काय आहे? क्रियाविशेषण. हे सव्यय किंवा हे क्रियाविशेषण आहे फक्त, आणि क्रियाविशेषण अव्यय आहे. म्हणजे जलद हा शब्द क्रियाविशेषण अव्यय आहे. ओके. मग आता इथं आपल्याला लिहायचंय, इथे लिहायचंय तुम्हाला, क्रियाविशेषण हे क्रियापदाचे विशेषण असून, क्रियापदाचे विशेषण आहे की नाही? क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगतं, क्रियापदाबद्दल जास्तीची माहिती सांगतो, म्हणजे क्रियापदाचे विशेषण आहे.
क्रियापदाचे विशेषण असून ते 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 वचन म्हणजे एक वचन अनेक वचन, लिंग लिंग म्हणजे पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसक लिंग, वचन लिंग विभक्तीनुसार बदलते बदलते की नाही, वर बदललं की नाही, विभक्तीनुसार बदलते, विभक्तीनुसार बदलते. आणि इकडं इकडं आपल्याला लिहायचंय क्रियाविशेषण अव्यय, क्रियाविशेषण हे पण क्रियापदाचंच विशेषण आहे. क्रियाविशेषण अव्यय पण क्रियापदाचंच विशेषण आहे, पण मात्र ते लिंग वचन विभक्तीनुसार बदलत नाही. क्रियाविशेषण अव्यय अव्यय हे पण क्रियापदाचेच विशेषण आहे. मात्र ते लिंग वचन विभक्तीनुसार बदलत नाही. लिंग वचन विभक्तीनुसार बदलत नाही. कळलं का? वर उदाहरण दिलेत आपण. समजलं का सर? ठीक आहे. हे समजलं असेल तर पुढे घेऊ आपण. क्रियाविशेषण अव्ययांचे काही प्रकार आहेत. प्रकार प्रकार ठीक आहे. आता किती आहे तर भरपूर येते. पहिला प्रकार लिहू आपण इथे. कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. कालवाचक माहिती देते काळाविषयी. काळ किंवा वेळ, कोणत्या काळामध्ये किंवा कोणत्या वेळेमध्ये ती क्रिया घडली याची माहिती देते. येते का लक्षात? कालवाचक क्रियाविशेषण म्हणजे काय तर क्रियापदाचा काळ किंवा क्रियापदाची माहिती देणारं क्रियाविशेषण, तर त्याला म्हणायचं कालवाचक विशेषण अव्यय म्हणायचं. ठीक आहे. वाक्यातील क्रिया वाक्यातील क्रिया क्रिया केव्हा कधी कुठे येईल का ते नाही. कुठे म्हणलं तर ते वेगळं असेल प्रकार. वाक्यातील क्रिया केव्हा कधी
किती वेळेला वाक्यातील क्रिया केव्हा कधी किती वेळेला घडली 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 हे दाखवणारे दाखवणारे क्रियाविशेषण म्हणजे क्रियाविशेषण अवयव म्हणजे कालवाचक क्रियाविशेषण अवयव म्हणजे विशेषण अव्यय होय. आता याची उदाहरणं घेऊ आपण. एकदम सोपा. काल शाळेला सुट्टी होती. काल शाळेला सुट्टी होती. सुट्टी होती. कोणतं क्रिया कालवाचक कारण ते सांगते ना कधी शाळा सुट्टी होती म्हणजे केव्हा कधी याची माहिती देणारं क्रियाविशेषण असेल तर ते कालवाचक क्रियाविशेषण. काल शाळेला सुट्टी होती. दुसरं बघा. पूर्वी पूर्वी म्हणजे कोणाचं नाव नाही. पूर्वी म्हणजे आधी. पूर्वी शिक्षकांची आदरयुक्त भीती होती. आदरयुक्त भीती होती. आणि आता आहे का शिक्षकांची भीतीच नाही. कोणी भीती का नाही. एखाद्या तेलंगणामध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षकांना मारलं. जिथपर्यंत समाजामधली समाजामधले संस्कार बिघडत चाललेले आहेत. कारण आता शिक्षकांची भीती राहिली नाही. आदरयुक्त आदर पण नाही राहिला आणि भीती पण नाही राहिली. पण पूर्वी मात्र शिक्षकांची आदरयुक्त भीती होती आणि म्हणून मुलांवर संस्कार पण होते. आता मुलं घरचं पण ऐकत नाहीत आणि शिक्षकांचं पण ऐकत नाही. त्यामुळे त्यांचं जीवन बर्बाद होत चाललेलं आहे की नाही. मग ही पूर्वी जी आहे कधी होती म्हणजे कधी बघा कधी घडलं किंवा कधी होती भीती ती तर पूर्वी होती. म्हणजे कुठलं झालं कुठल्या प्रकारचं क्रियाविशेषण अव्यय झालं कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. कळतंय का. शेवटचं एक वाक्य घेऊ. मी दररोज व्यायाम करतो. मी दररोज व्यायाम करतो. चांगलं असतं करा. मी दररोज व्यायाम करतो. आता या कालवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे एक 2-3 प्रकार आहेत. दुसऱ्या उदाहरणामध्ये क्रियाविशेषण कोणतं आहे. दुसऱ्या उदाहरणामध्ये क्रियाविशेषण पूर्वी वेगळ्या कलर मध्ये लिहिले ते. ठीक आहे. क्रियापद का ओके होती. क्रियापद होती.
क्रियापद तेच आहे, होती. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे क्रियापद. होती या शब्दाने वाक्याचा अर्थ पूर्ण होतोय, वाक्य पूर्ण होतंय, म्हणून होती हे क्रियापद आहे. आणि क्रिया विशेषण अव्यय म्हणत असाल तर ते आहे पूर्वी. क्रियापद आहे होती. मी दररोज व्यायाम करतो. तर पुढे घ्यायचं का, प्रकार घ्यायचे याचे. आता ह्या कालवाचक क्रियाविशेषणाचे देखील 3 प्रकार आहेत बघा. कालवाचक, कालवाचक क्रियाविशेषणाचे प्रकार. क्रियाविशेषण अव्ययांचे प्रकार. अव्ययांचे प्रकार. तीन प्रकार आहेत. एक आहे कालदर्शक. दुसरा प्रकार आहे सातत्यदर्शक. सदा, सातत्य, सातत्यदर्शक. आणि त्याच्यानंतर आहे आवृत्ती दर्शक. आवृत्ती म्हणजे पुन्हा पुन्हा असं. आवृत्ती दर्शक. आवृत्ती दर्शक. कालवाचक क्रियाविशेषणाचे फक्त आपण ते प्रकार देऊन घेणार आहोत, कोणकोणते आहे ते. आत्ता, आधी, काल, आज, उद्या, परवा, लगेच, केव्हा. हे काय झाले, अशा पद्धतीचे हे कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय झाले. सातत्यदर्शक म्हणलं, सातत्यदर्शक तर कोणते येतील. नित्य. नित्य म्हणजे काय, नेहमी. सदा, सदा म्हणजे पण नेहमी, सर्वदा. सतत, कळलं का, सतत. सातत्यदर्शक. त्याच्यानंतर आहे आवृत्ती दर्शक. आवृत्ती म्हणजे बार बार, म्हणजे वारंवार. वारंवार धपाटे खाणारे काही विद्यार्थी असतात, वारंवार. हा, आणखी दररोज धपाटे खाणारे काही मुलं राहतात, दररोज. पुन्हा पुन्हा, पुन्हा पुन्हा, हे म्हणायचं आवृत्ती दर्शक. आवृत्ती, अविरत, अविरत, अविरत धपाटे खाणारे काही लोक असतात, अविरत. अविरत, पुन्हा पुन्हा, क्षणोक्षणी. हे क्षणोक्षणी इत्यादी. हे कालवाचक क्रियाविशेषणाचे अव्यय आहेत. ठीक है, पुढे बघा. समझे क्या, ये समझे क्या. ठीक आहे. त्यानंतर दुसरा प्रकार आहे आपला
स्थलवाचक क्रियाविशेषण, स्थलवाचक, स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. स्थल म्हणजे काय? स्थल, स्थल, स्थल. स्थल म्हणजे स्थळ, स्थळ, स्थळ म्हणजे ठिकाण. स्थळ म्हणजे काय? ठिकाण. मग वाक्यातील क्रिया कुठे घडली? घडली क्रियेचे स्थळ वा ठिकाण, ठिकाण दाखवणारे, दाखवणारे क्रियाविशेषण, क्रियाविशेषण म्हणजे किंवा क्रियाविशेषण अव्यय म्हणजे अव्यय. अव्यय म्हणजे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय हो. म्हणजे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय हो. लिहून घेताय की नाही? गुरु सर लिहून घेताय की नाही? चला, वेलकम शुभांगी मॅम. मला वाटतं पहिल्यांदाच तुम्ही लाईव्ह आले की काय? उदाहरणामध्ये लाईव्ह येत राहा. तुम्ही लाईव्ह आलो तर आणखीन जास्त उत्साहपूर्ण शिकवायला मजा येते आम्हाला. तुम्ही जर रेकॉर्डेड बघत असाल ठीक आहे, तुमच्या वेळेनुसार तुम्ही बघत राहा, पण लाईव्ह येण्याचा प्रयत्न करा. ओके. उदाहरणार्थ परमेश्वर नाही, हा परमेश्वर, परमेश्वर सर्वत्र आहे. सर्वत्र आहे. सर्वत्र या शब्दावरून कुठे आहे? कुठे आहे? ओके, व्हेरी नाईस सर. परमेश्वर सर्वत्र आहे या सर्वत्र शब्दावरून आपल्याला परमेश्वराचं ठिकाण समजत आहे की नाही? सर्वत्र आहे ठिकाण. फक्त मंदिरात आहे का? नाही, सर्व ठिकाणी आहे. आणि म्हणून आपण सर्व ठिकाणी चांगलंच राहिलं पाहिजे. नाही तर मंदिरात फक्त चांगलं होतं आणि बाहेर ठिकाणी नाही राहत. सर्वत्र आहे. त्यानंतर बघा पुढे दुसरं वाक्य घेऊ आपण. साप माझ्या समोरून गेला. बापरे. आणि मग मी पळालो. माझ्या समोरून गेला होता तर मी पळालोच होतो बाबा. साप माझ्या समोरून गेला. तो गेला पण आपण बी मग गेलो माग. ठीक आहे.
तर समोरून कुठून गेला, समोरून गेला. ठीक आहे, साप कुठून कुठून गेला, तर समोरून गेला. म्हणजे कोठे ठिकाण कळलं आपल्याला. ते म्हणा सर समोरून काय ठिकाण आहे का, पण तेच ना, समोरून म्हणजे कुठून गेला, या प्रश्नाचं उत्तर मिळालं आपल्याला. तिथे कर माझे जुळती, तिथे कर, कर म्हणजे हात, कर म्हणजे काय, हात, माझे जुळती, म्हणजे जे चांगलं काम करतं ना त्यांच्या पुढे आपले हात जोडतात, आपोआप जुळतात. आता आमच्या शाळेसाठी ज्यांनी जमीन दिली, शाळा बांधकाम करण्यासाठी, ते मला दिसले की माझे कर जुळतात, माझे हात जुळतात, त्यांना वंदन करतो मी. ते माणूस महान वाटतात मला, कारण त्यांनी चांगलं काम केले. तिथेच आपले कर जुळतील, आहे की नाही. तिथे कर माझे जुळतील, तिथे कुठे, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं, कुठे, तिथे. तर स्थलवाचक क्रियाविशेषण हे आहे. कळलं का हे. त्याच्यानंतर तिसरा आहे आपला क्रियाविशेषण अव्यय, तिसरा आहे, तिसरा रीतिवाचक, रीतिवाचक, रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. रीत, अशा रीतीने तुम्ही पण, अरे वाह, नहीं सर जी, हम बहुत लहान है सर जी. तुमको साष्टांग दंडवत सर जी, थैंक यू सो मच. रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय, रीती यानी की रीत, कशा रीतीने, कशा प्रकारे, कशा प्रकारे, रीतिवाचक म्हणजे काय, रीत, कशा प्रकारे, या प्रश्नाचं उत्तर ज्या क्रियाविशेषणामधून मिळतं त्याला रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतो. क्रिया कशी घडली, क्रिया कशी घडली, उदाहरणार्थ मी उभं राहून गटा 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 पाणी पितो, गटा गटा ही काय झाली, पाणी पिण्याची रीत झाली की नाही. मी सोफ्यावर बसून सावकाश पाणी पितो, सावकाश ही काय झाली, पाणी पिण्याची रीत झाली. कशा प्रकारे, आहे की नाही. मी डोळे झाकून झोपतो, हो. मी डोळे झाकून झोपतो, हे काय झालं, झोपण्याची, डोळे झाकून, हे झोपण्याची रीत झाली. कळलं का, याला म्हणायचं रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. हे अव्यय, हे अव्यय क्रिया कशा प्रकारे घडली, क्रिया कशा प्रकारे घडली, कॉमा, किंवा क्रियेची, क्रियेची रीत दाखवणारे असते, दाखवणारे असते. क्या, क्रियेची रीत दाखवणारे असते. उदाहरणामध्ये तो मुलगा
उभ्याने गटागटा उभ्याने पाणी प्यायचं नाही बरं का. आता आपण दिलं उदाहरण इथं, तो मुलगा उभ्याने गटागटा पाणी पितो. गटागटा, हे गटागटा काय आहे तर रीतिवाचक विशेषण अव्यय. कसं पाणी पितो गटागटा. रस्त्यातून चालताना सावकाश. चालण्याची रीत सांगितली की नाही, कशा प्रकारे चालतो हे सांगितलं की नाही त्यातून. चालावे. रस्त्यातून चालताना सावकाश चालावे. रस्त्यातून चालताना कसं चालावे. आता या क्रियाविशेष या ठीक आहे. प्रकार कशाचे रीतिवाचक, रीतिवाचक क्रियाविशेषणा अव्ययाचे प्रकार. तीन प्रकार आहेत. जसं एक प्रकारदर्शक रीतिवाचक क्रियाविशेषणावे. प्रकार कशा प्रकारे सांगितलं ते गटागटा वगैरे. त्यानंतर आहे अनुकरण दर्शक. अनुकरण दर्शक रीतिवाचक क्रियाविशेषणावे. आणि त्यानंतर आहे निश्चयार्थक. 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 आता प्रकार मध्ये बघा, असे तसे जसे म्हणतो ना आपण, अशा प्रकारे जसे. हा त्यानंतर मुद्दाम, मुद्दाम, सावकाश, जलद, हे प्रकार झाले आहे की नाही. सावकाश, जलद. त्यानंतर अनुकरण दर्शक रीतिवाचक झटकन, पटकन, हे अनुकरण दर्शक आहेत. त्यानंतर पटपट, टपटप, पटपट, टपटप, पटपट, टपटप. ठीक आहे. चमचम, चम चम, आणि बदबद, बद बद. आता हे अनुकरण दर्शक शब्द जर बघितलं तर हे आवाज येणार आहेत बघा. याच्यातून थोडा आवाज येतो आपल्याला. ठीक आहे, आवाज येणारे आहेत. हा पटकन म्हणले काहीतरी पटकन, चमचम, बदबद आहे ना, मचमच, चमचम, मचमच.
आवाजदर्शक शब्द आहेत आणि याला अनुक्रम क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. आता निश्चयार्थक मध्ये खरं नाही का, निश्चय खरोखर, खचितच, खरोखर, खचितच, नंबरचा क्रियाविशेषण अव्यय आहे 4 नंबर. संख्यावाचक, संख्यावाचक किंवा परिमाणवाचक, परिमाण चक क्रियाविशेषण अव्यय. ओके, संख्यावाचक आणि परिमाणवाचक याच्यामध्ये तुम्हाला दिसतं ते दोन प्रकार आहेत फक्त. संख्यावाचक आणि परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय. याच्यामध्ये काय, या क्रियाविशेषण अव्ययामध्ये संख्येचे परिमाण, परिणाम नाही, संख्येचे परिमाण, परिणाम नाही, परिणाम म्हणजे इफेक्ट, किंवा संख्या किती वेळा घडली, ठीक आहे, संख्येचे परिमाण किंवा क्रिया किती वेळा घडली, क्रिया किती वेळा घडली हे समजते, किती वेळा घडली हे समजते, घडली हे समजते. संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय. उदाहरणामध्ये मी त्याला अनेकदा कितीदा, अनेकदा, किती वेळा आलं ना, किती, ही क्रिया किती वेळा घडली हे समजते. मी त्याला अनेकदा अभ्यास कर म्हणून बजावले, त्यानं काही केलं नाही आणि मग तो नापासच होणार ना. मी त्याला अनेकदा अभ्यास कर म्हणून बजावले. अनेकदा, कितीदा, किती वेळा अभ्यास करून बजावले, तर अनेकदा, म्हणून याला काय म्हणायचं, संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणायचं. ओके, दुसरं बघा, आम्ही सहलीला भरपूर खेळलो.
आम्ही सहलीला गेलो तेव्हा भरपूर खेळलो असं म्हणायचं होतं. आम्ही सहलीला भरपूर खेळलो. आम्ही सहलीत भरपूर खेळलो. त्यानंतर ते गृहस्थ, गृहस्थ म्हणजे व्यक्ती वाचताना वाचताना वाचायचा सराव असेल तर काही अडखळत नाही, पण मात्र ते ग्रस्त वाचताना नेहमी नेहमी काय होतात, अडखळतात, अडखळतात. वाचायचा जर सराव असेल, मी सहलीला भरपूर वेळा खेळलो, ओके चालेल, भरपूर खेळलो, भरपूर वेळा खेळलो, आम्ही सहलीत भरपूर खेळलो, वेळा म्हणलं नाही तरी चालेल, तर वेळा जरी म्हणलो नाही ना आपण तरी चालेल. ते ग्रस्त असताना नेहमी अडखळतात. का अडखळतात? वाचायचा सरावच नाहीये, वाचायचा सराव पाहिजे. त्यानंतर बघा असे उदाहरण आपण भरपूर घेऊ शकतो. असे उदाहरण आणखी शब्द भरपूर घेऊ, जसं की जरा, काहीसा, थोडासा, पुष्कळसा, मुळीच, बिलकुल, बिलकुल, बिलकुल नाही बिलकुल, बिलकुल, भरपूर, बहुत, असे अनेक शब्द आहेत जे की संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय दर्शवतात. त्यानंतर बघा क्रियाविशेषण अव्ययाचा चौथा पाचवा प्रकार आहे प्रश्नवाचक. प्रश्नवाचक क्रियाविशेषण अव्यय. प्रश्नवाचक क्रियाविशेषण अव्ययामध्ये काय होतं, त्या क्रियाविशेषण अव्ययामधून आपल्याला प्रश्न विचारलेला किंवा प्रश्नार्थक जर वाक्य असेल आणि तिथं कुठलं क्रियाविशेषण अव्यय विचारलं म्हटलं तर ते आपल्याला प्रश्नार्थ क्रियाविशेषण अव्यय म्हणावे लागेल. ओके. उदाहरणार्थ घ्या बघा, एक वाक्य घ्या, थोडं लक्ष आहे. तुम्ही प्रश्नांची उत्तरं द्याल का? गप्प बघून का गप्प क्लास कराल न बोलता काही, तुम्ही प्रश्नांची उत्तरं द्याल का? उत्तरं द्याल का? द्याल का? हे काय आहे? प्रश्नार्थक, प्रश्नवाचक किंवा प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय. दुसरं बघा, आपण मला घरी बोलवाल ना? बोलवाल ना? बोलवतो ना? ठीक आहे. तर हे जे शब्द आहेत कोणते,
का, ना, हे प्रश्नार्थक क्रियाविशेषण दिसून येतात. आणि इजे जास्त त्याच्यात खोलात जाण्याची काही आवश्यकता नाहीये. खोलात जाण्याची आवश्यकता नाहीये. वेलकम मनोज सर, आपका तहे दिल से स्वागत है. त्यानंतर 6 नंबर निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय. निषेधार्थक निषेध म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. निषेध म्हणजे नकार. आम्ही त्याचा निषेध करतो म्हणजे आम्ही ते नाकारतो. एखाद्या विधेयकाचा निषेध करतात ना काही काही जण. निषेध म्हणजे काय, नकार. निषेध म्हणजे नकार. वाक्यातील नकार वा निषेध दर्शवणाऱ्या क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. अव्यय म्हणतात. क्रियाविशेषण अव्ययाचे सर आता हे क्रियाविशेषण अव्ययाचे झाले 6 प्रकार. असा काही प्रश्न तुम्हाला कधीच येणार नाही कुठल्याच परीक्षेमध्ये. आतापर्यंत तुम्ही क्रियाविशेषणावर जेवढे प्रश्न आलेत तेवढे जरी बघितले तरी कधीच आला नाही प्रश्न की क्रियाविशेषण अव्ययाचे एवढे प्रकार आहेत. क्रियाविशेषण अव्ययाचे अनेक प्रकार आहेत. कारण ज्या पद्धतीने आपण ते वाक्याचा अर्थ काढण्याचा प्रयत्न करतो, ठीक आहे, असे भरपूर प्रकार निघतात. पण मात्र आपल्या ज्या काही एमपीएससी ज्या पुस्तकाचा रेफर करतो त्या पुस्तकामध्ये हे 6 प्रकार दिलेत. आतापर्यंत आपण जे पाहिलेत ते कालवाचक, स्थलवाचक, ठीक आहे, त्यानंतर रीतिवाचक, संख्यावाचक, परिमाणवाचक, संख्या किंवा परिमाणवाचक, त्यानंतर प्रश्नार्थक आणि हे निषेधार्थक, असे 6 प्रकार मुख्य प्रकार दिलेले आहेत. पण असा प्रश्न कधी येणार नाही किती आहेत ते. किती आहेत असा प्रश्न कधीच येत नाही क्रियाविशेषणाबाबत. क्रियाविशेषण अव्ययाबाबत. वाक्य बघा, तो न चुकता येतो. न चुकता येतो.
न या शब्दावरून आपण काय करतो, तो हे वाक्य नकारार्थी वाक्य आहे असं समजतो. तो तोंड उघडेल तर ना, तो तोंड उघडेल तर ना, असे अनेक आपण वाक्य घेऊ शकतो. ओके. त्यानंतर एक आणखी स्वरूपावरून क्रियाविशेषण अव्ययाचे 3 प्रकार पडतात, ते आपण इथं पाहूया. आता जे पाहिलं आपण तर ते अर्थावरून बघितलो. आता हे स्वरूपावरून 3 प्रकार पडतात किंवा इतर म्हणलं तरी चालते किंवा स्वरूपावरून 3 प्रकार. आणि हे शेवटची आपली स्लाइड असेल. जास्त वेळ घेतला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. मात्र एकाच क्लासमध्ये एकाच लेक्चरमध्ये हे संपवणं खूप गरजेचं आहे. जरा मागे राहिलं तर मग तुम्ही बोर होता नंतर पाहताना, व्हिडिओ रेकॉर्डेड व्हिडिओ पाहताना समजतही नाही, त्याची लिंक लागत नाही. क्रियाविशेषण अव्यय असेल ना तर क्रियाविशेषण अव्यय एकाच झटक्यात म्हणजे एकाच क्लासमध्ये एकाच लेक्चरमध्ये ते संपलं पाहिजे. थोडा वेळ होईल, ठीक आहे, मान्य करू आपण, थोडासा वेळ झालाय आपला, पण मात्र ते परफेक्ट होऊन जातं. बघा, स्वरूपावरून 3 प्रकार आहेत. एक आहे सिद्ध क्रियाविशेषण अव्यय. सिद्ध क्रियाविशेषण अव्यय. दुसरा आहे साधित क्रियाविशेषण अव्यय. आणि तिसरा प्रकार आहे स्थानिक क्रियाविशेषण अव्यय. स्थानिक क्रियाविशेषण अव्यय. तर सिद्ध मध्ये, आता सिद्ध म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? ज्या क्रियापदाच्या म्हणजे मूळ धातू असणारे हे साधित झालं. अलग लक्षात. हे सिद्ध क्रियाविशेषण, जसं की मी म्हणतो इथे, तिथे, त्यानंतर आज, ठीक आहे, पुढे, मागे, हे काय झाले? सिद्ध. पुढे, मागे, सिद्ध शब्द आहेत. आपण सिद्ध, साधी त्याच्यावर भरपूर घेतलेला. त्यानंतर साधित मध्ये बघा, साधित मध्ये रात्र किंवा रात्री, रात्र हे सिद्ध झालं, रात्री हे साधित झालं, साधित. ओके. दिवसा हे झालं साधित. हसताना साधित झालं, हस सिद्ध झालं, पण हसते नाही राहणार, हसताना येईल ते, ठीक आहे. त्यानंतर स्थानिक क्रियाविशेषण अव्यय. आता बघा, उदाहरणार्थ एक वाक्य सांगतो मी इथं. ती काय माती गाते, ती काय माती गाते, ठीक आहे. आता या वाक्यामध्ये हे शब्द दिसते तुम्हाला कोणता? माती हे नाम आहे,
पण हे नाम या अर्थाने वापरले का तर नाही. त्यांना असं म्हणायचे की ती काही गातच नाही, ती काय माती गाते, ठीक आहे, ती काय माती गाते म्हणजे तिला काही गाता येत नाही, तिला गाणं येत नाही असं त्याला म्हणायचं. आणि म्हणून माती हे जरी इथं आपल्याला नाम वाटत असलं, ठीक आहे, जरी हे नाम वाटत असलं तरी हे स्थानिक क्रियाविशेषण अव्यय आहे. स्थानिक क्रियाविशेषण अव्यय आहे. आता दुसरं एक बघा, दुसरं बघा, मी तर गरीब, मी मी तर गरीब, मी तर गरीब. आता इथं मी तर गरीब, हा मी तर गरीब आहे बा, मी काही याच्यातून फक्त एवढंच म्हणायचं का मी तर गरीब नाही, मी तर गरीब आहे, मी काही देऊ शकत नाही. हा तर हे तर हे स्थानिक क्रियाविशेषण अव्ययामध्ये येतात. तुम्हाला सांगतो हे वाक्य व्यवस्थित लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न आलेला आहे. एमपीएससी ला कंबाईनच्या जे मुख्य परीक्षा असतात त्याला मराठी असतो विषय, तर तिथं हा प्रश्न आलेला आहे. ओके, म्हणून ती काय माती गाते हे स्थानिक क्रियाविशेषण अव्यय आहे, हे लक्षात ठेवा. बाकी याच्यावर भरपूर आहेत उदाहरणं, पण ते काही तेवढे कामाचे नाहीये. तर इतकं आजच्या या आपल्या या आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सर्व व्यवस्थित समजलं असेल अशी अपेक्षा करतो. खूप छान, इतका उशिरापर्यंत तुम्ही सर्वांनी एकदम मस्त कमेंट करत मला साथ दिली त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि दररोज नियमित तुम्ही लाईव्ह येत चला असंच. लाईव्ह जर असं येत राहिलो तर तुम्ही आमचा कॉन्फिडन्स वाढवणारा तुमच्या कमेंट असतात. त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे परत एकदा मनपूर्वक धन्यवाद. परत आपण उद्या भेटूया. तोपर्यंत तुम्हाला सर्वांना गुड नाईट, शुभरात्री, टेक केअर, बाय.